11th सायन्स केमिस्ट्रीचा मोल कन्सेप्टवर आधारित हा व्हिडिओ नंबर 3. यामध्ये आज आपण अवोगाड्रोज नंबर म्हणजे काय याविषयी माहिती शिकणार आहोत. यावर आधारित MCQ एक्झामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही परीक्षा देणं आवश्यक. कन्सिडर करा की आपण हेलियम गॅस घेतला. मग आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आपण की जर एखादा गॅस असेल तर त्याचा व्हॉल्यूम ॲट STP किती असतो म्हणून शिकलो आपण 22.4 लिटर. कोणत्याही गॅसचा एनी गॅस ॲट STP ऑक्युपाईज 22.4 लिटर्स. त्यानंतर आपण ह्याच्या वजनाविषयी शिकलो की एका हेलियमच्या ॲटमचे वजन जर 4 ॲटॉमिक मास युनिट किंवा युनिफाईड मास असेल तर हा मोनो ॲटॉमिक गॅस आहे, म्हणून ह्याचं एका मोलचं वजन सुद्धा 4 ग्रॅम भरणार. आज आपण वेगळी गंमत शिकणार आहोत की हे तर आपल्याला येणार आता 1 मोल म्हणजे काय काय ते, त्याचं वजन किती आणि त्याचा व्हॉल्यूम किती. पण आज आपण आता ह्याच्यात पार्टिकल्स किती आहेत ते मोजणार आहोत. हे पार्टिकल्स ह्या हेलियम च्या ह्या 1 मोलमध्ये किती पार्टिकल्स आहेत ते मोजण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर्वच पार्टिकल इथे दाखवणं शक्य नाही, प्रचंड प्रमाणात पार्टिकल्स असतात, त्याचे पैकी काही पार्टिकल दाखवले आहेत. आणि आता आपण हे मोजायला सुरुवात केली की 5 होते, एवढे होते, तेवढे होते, अबाबा वाढत राहिले वाढत. हे मोजायला लागलोत आपण वरचेवर आणि मोजले आणि लक्षात आलं की सरते शेवटी हे इतक्या प्रचंड संख्येने ही संख्या जी आहे ह्या एवढ्या संख्येने ह्या इथे आता पार्टिकल्स आहेत असं आपल्याला दिसलं. मग ह्या संख्येमध्ये ही जी संख्या तयार झालेली आहे की जे पार्टिकल ह्याच्यामध्ये 1 मोल ऑफ कंपाऊंड गॅसमध्ये दाखवले, त्याच्यामध्ये आपण हे किती आकडा आहे ते मोजूया. हे मोजायला लागलेत आपल्यासाठी, हे किती अंक आहेत, हे ह्या किती डिजिट्सनी हा नंबर तयार झाला आहे हे सांगत आहे आपल्याला, मोजत आहेत. हा खूपच मोठा आकडा दिसत आहे आपल्याला आणि एवढे पार्टिकल्स हे इथे आहेत. बाबा किती झाले हे ते सरते शेवटी पहा 24 अंक झाले. म्हणजे हे 1 2 3 4 असं मोजले आपण तर हा जो नंबर आहे तो प्रचंड मोठा नंबर की जो 24 डिजिटनी बनलेला आहे, असा हा प्रचंड मोठा नंबर. मग जेव्हा आपण 1 मोल हेलियम गॅस घेतला त्यामध्ये हेलियमचे किती पार्टिकल्स दिसले आपल्याला असे, तर 1 मोल मध्ये असे एवढे पार्टिकल दिसले. आता ह्याला शॉर्टमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्स पुन्हा मदतीला धावून आलं आणि आपण ह्याला शॉर्टमध्ये असं लिहिलं पहा 6.022 × 10⁻23 एवढे आपल्याला प्रचंड पार्टिकल ह्यामध्ये पाहायला दिसले. चला पुढे जाऊ आपण. आता काय केलं आपण की 1 मोल गोल्ड घेतलं पहा. खर्च होऊ द्या, तुम्ही खर्चाबद्दल काही चिंता करू नका, फक्त अभ्यास करा. काय घेतलं आपण, 1 मोल गोल्ड घेतलं आणि ही गोल्डची झूम केलेली शीट आहे असं गृहीत धरा आणि त्याचे ॲटम्स पण दिसायला लागलेत असं गृहीत धरा. आपल्याला आता झूम करून पाहिलं आपण, खूप करोडो टाइम झूम्स केलं आणि मग या इथे पार्टिकल मोजले तर ते पार्टिकल पाहिले तर ते सुद्धा किती भरले हो, 6.022 × 10⁻23 एवढे ॲटम्स, एक एक ॲटम मोजला आपण तर भरले. चला मग आता काय करूया आपण की 1 मोल वॉटरच घेऊ आपण. आता याविषयी आपला मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास झालेला आहे की 1 मोल वॉटर म्हणजे 18 ग्रॅम वॉटर, हे तर आपल्याला सांगता येते. पण या वॉटरमध्ये H2O असे पार्टिकल किंवा मॉलिक्यूल किती आहेत मोजले आपण तर ते सुद्धा एवढेच भरले. मग यावरून आज आपण काय शिकलो की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, कोणताही सबस्टन्स असो, 1 मोल म्हणजे किती असणार त्याच्यामध्ये, तर ही एवढी प्रचंड संख्या असणार आणि त्यालाच आपण शॉर्टमध्ये असं दाखवतो. मग हा सबस्टन्स कोणीही असो पहा, 1 मोल हा एक आता नंबर झाला. 1 मोल म्हणजे ही संख्या सांगणारी गोष्ट झाली. मग हा सबस्टन्स लिक्विड असो, हा सबस्टन्स गॅस असो, हा सबस्टन्स सॉलिड असो, तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल असणार, हे एवढ्या प्रचंड संख्येने पार्टिकल असणार. मग आपण जसं डझन हा नंबर वापरतो आपल्या दैनंदिन व्यवहारात, डझन म्हणजे 12, काहीही 1 डझन सायकल असू शकतात, 1 डझन पेन असू शकतात, तसं हे 1 मोल काहीही असू शकते. 1 मोल पेन असू शकतात. 1 मोल पेन आहेत म्हणजे आपल्याकडे हे एवढ्या पेन आहेत. मग आता या नंबरला प्रत्येक वेळी एवढं लांबलचक म्हणण्यापेक्षा आपण त्याला शॉर्टमध्ये अवोगाड्रोज नंबर असं म्हणतो. ह्याला शॉर्टमध्ये लिहिण्याची सुद्धा पद्धत आहे, कॅपिटल N आणि कॅपिटल A, ह्याला अवोगाड्रोज नंबर असं वाचायचं. तर आज आपण शिकलो की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स कंटेन 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स.
मी यावर पण छोटे छोटे न्यूमरिकल की समजा 1 मोल ऑफ सबस्टन्स एवढे पार्टिकल जर त्याच्याकडे असतील आणि आता मग आपल्या फ्लास्कमध्ये एवढे पार्टिकल आहेत. पहा हे इथे 10⁻⁴ मध्ये फरक आहे की वरच्या इथे 23 लिहिले, हे इथे 22 लिहिले. आता वेगळी संख्या दिली आपल्याला. मग एवढं म्हणजे जर 1 मोल असेल तर एवढे म्हणजे किती मोल पार्टिकल आहेत आपल्याकडे सांगा. मग आपण लिहिणार किती मोल पार्टिकल आहेत, प्रश्न हाच तर सोडवायचा आपल्याला. मग आपण त्याला n मोल म्हणू आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि आपल्याला दिसलं की हा आपण भागाकार जो सोडवला तर आपल्याला उत्तर आलं 0.1 मोल. मग तुम्हाला आता 1 मोल सबस्टन्स म्हणजे किती पार्टिकल, 3 गोष्टी कळाल्या आता आपल्याला. 1 मोल सबस्टन्स म्हणजे त्याचं वजन किती भरल ते त्याचा केमिकल फॉर्म्युला पाहिल्याशिवाय आपल्याला कळत नाही. 1 मोल सबस्टन्स म्हणजे त्याचा व्हॉल्यूम किती, जर STP ला ते कोणताही गॅस असो ते आपण डायरेक्ट सांगू शकतो. आणि ही तिसरी गोष्ट कळाली आपल्याला मोल विषयी की मोल हा एक नंबर आहे आणि किती आकड्याला आपण मोल म्हणतो तर 6.022 × 10⁻23 एवढ्या प्रचंड आकड्याला आपण 1 मोल असं म्हणतो. मग 1 मोल म्हणजे कोणतेही ऑब्जेक्ट किंवा वस्तू किंवा पार्टिकल. चला अजून एक न्यूमरिकल सोडवून पाहू की 1 मोल म्हणजे हे तर आपल्याला माहित झालं. आता जर आमच्याकडे एवढे पार्टिकल असतील, आता हे लाल शाईने दाखवले पार्टिकल वेगळे आहेत म्हणजे किती आहेत ते संख्या वेगळी दाखवली. मग किती मोल होतात तर n मोल होतात. चला पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करू आपण आणि हे आपण भागाकार केला तर ह्याचं उत्तर किती येणार मग तुम्ही पहा. आता एवढं मॅथमॅटिक्स आपल्याला आलं पाहिजे आणि हे आलं 0.5 मोल. यावरून पण आपण जनरल फॉर्म्युला तयार करू की नंबर ऑफ मोल्स जर काढायचे असतील आपल्याला तर दिलेले पार्टिकल्स डिवायडेड बाय अवोगाड्रोज नंबर. पार्टिकलची संख्या किती आहे डिवायडेड बाय अवोगाड्रोज नंबर. हा पहिला फॉर्म्युला. आज आपण काय शिकलो नोट्समध्ये तुम्ही लिहायचं आहे की 1 मोल ऑफ ए सबस्टन्स कंटेन दिस मच नंबर ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल्स म्हणजे मॉलिक्युल्स, ॲटम्स जे काय असेल ते. आणि हा एक आपण फॉर्म्युला तयार झाला ते हे दोन्ही गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. आता दुसरी गंमत शिकू आपण ह्या पार्टिकल बद्दल की आपण काय केलं की ह्या सगळ्या फ्लास्क मध्ये 1 मोल गॅस भरला. पहा मग पहिल्या फ्लास्क मध्ये आपण 1 मोल हायड्रोजन गॅस भरला, दुसऱ्यामध्ये नायट्रोजन गॅस भरला, त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये क्लोरीन गॅस भरला. तर आपल्याला माहिती आहे की हे जर STP ला भरलेला असेल तर या सगळ्यांचा आकार किती होईल, ह्याचा 22.4 लिटर, ह्याचा पण 22.4 लिटर, ह्याचा पण 22.4 लिटर. आता आपण काय करू, जर हे 1 मोल असतील तर ह्याचे पार्टिकल मोजू. मग आज तर आपण तेच शिकलो की 1 मोल असेल तर त्याच्यात पार्टिकल किती असणार आहेत. तर पहिल्या हायड्रोजनच्या कंटेनरमध्ये एवढे पार्टिकल्स असतील, अवोगाड्रोज नंबर एवढे. मग नायट्रोजन 1 मोल आहे तर त्याचे पार्टिकल्स तेवढेच. मग क्लोरीन किती मोल, 1 मोल आहे तर त्याच्याकडे तेवढेच पार्टिकल असतील. मग आता आपल्याला यावरून काय कळालं की 1 मोल जर सबस्टन्स घेतला आपण आणि ते जर गॅस असेल तर, जर गॅस असेल तर त्याचा जेवढा आकार आहे, पहा इथे व्हॉल्यूम जेवढा आहे, हे व्हॉल्यूम जेवढा आहे तेवढा सगळ्यांचा सारखाच आहे, व्हॉल्यूम सारखा आणि हे नंबर ऑफ पार्टिकल सुद्धा सारखे. मग आपण गॅसच्या बद्दल सांगू शकतो की जर गॅसेसचा व्हॉल्यूम सारखा असेल तर त्यांचे ॲट STP किंवा दिलेल्या टेम्परेचरला तर त्यांच्याकडे असणाऱ्या पार्टिकलची संख्या सुद्धा सारखी असते. मग आता आपल्याकडे 1 मोल जर समजा गॅस असेल तर त्याच्या आपण व्हॉल्यूम विषयी माहिती सांगू शकतो. आता आपण शिकलो त्याच्याकडे असलेल्या पार्टिकल विषयी. आता काय राहिलं वजनाविषयी. आता इथे पार्टिकल आणि व्हॉल्यूम तर सारखाच दिसायला लागला कोणताही गॅस घेतला तरी. मग आता वजन पाहू की हायड्रोजनचं वजन, तो टेबल काढा तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये लिहून दिलेला आणि ह्याचे वजन पहा, तराजूवरच ठेवलेलं आहे हे ऑलरेडी. चला वजन किती दिसतील तर हायड्रोजनच्या ठिकाणी 2 ग्रॅम, इथे 28 ग्रॅम आणि इथे 71 ग्रॅम 1 मोलचं वजन. मग आज आपल्याला एक रूल सुद्धा सापडला. पहा काय माहिती, हे असं चित्र पाहून तुम्हाला जनरलायझेशन करता आलं पाहिजे. हे काय कळालं आपल्याला की जर समजा गॅसेस असतील, 1 मोल गॅस घेतला तर व्हॉल्यूम आणि हा नंबर ऑफ पार्टिकलचा आकडा सारखाच. मग आपण यावरून जरा रूल तयार करू जो अवोगाड्रो साहेबांनी आधीच आपल्या आधी तयार करून ठेवलेला आहे आणि त्याला अवोगाड्रोज लॉ म्हणतात. काय म्हणे की इक्वल व्हॉल्यूम्स म्हणजे जर व्हॉल्यूम सारखे असतील तर नंबर ऑफ पार्टिकल सुद्धा इक्वल असतात.
इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस, फक्त गॅसेस साठी लागू हे इक्वल व्हॉल्यूमची गोष्ट. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ पार्टिकल्स, पण अटी शर्ती लागू केव्हा हो हे, त्या दोन्हीचे टेम्परेचर कसं पाहिजे, सारखं, प्रेशर आणि टेम्परेचर सारखं पाहिजे. 2-3 काय तुम्ही गॅसेस घेताल ते. चला आपण हे इथे 2 कंटेनर मध्ये गॅसेस घेऊ. आता दोन्हीही कंटेनर सारखे दिसायला लागलेत. गृहीत धरा की ह्यामध्ये 2.24 लिटर गॅस आहे NO, दुसऱ्यामध्ये 2.24 लिटर SO3 गॅस भरला आपण. मग आता आपण शिकलो ह्यांचा व्हॉल्यूम सारखा आहे. 22.4 लिटर नाही, पण व्हॉल्यूम सारखा आहे. दोन्हीचा सारखा व्हॉल्यूम घेतला आपण. 5 लिटर, 10 लिटर, 1 लिटर, 2 लिटर, अर्धा लिटर, काय घ्यायचं ते घ्या, आपण सारखा घ्या. मग हा रूल काय सांगतो की जर इक्वल व्हॉल्यूम्स असतील तर त्याच्यामध्ये इक्वल पार्टिकल असतील. किती पार्टिकल ते सांगितलं नाही, इक्वल पार्टिकल असतील म्हणे. मग ह्या इथे आपण या दोन्हीचा व्हॉल्यूम सारखा घेतला पहा, 2.24 लिटर घेतला. मग आता लक्षात घ्या, पण केव्हा घ्यायचे, टेम्परेचर आणि प्रेशर ह्या दोन्हीचं सारखं पाहिजे, दोन्हीही ॲट 0 डिग्री. आता ही STP ची कंडिशन आहे. मग आता ह्याचं आपण काय करूया, मोल्स किती होतात ते बघू. 22.4 लिटर म्हणजे 1 मोल, तर 2.24 लिटर्स म्हणजे 0.1 मोल. मग या दोन्हीचे 0.1 मोल्स असतील. आता आपल्याला प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये पार्टिकल किती असतील ते काढू शकतो. मग आपण 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23, तर 0.1 मोल म्हणजे किती, ते बघा हे एवढं 23 आहे का, हे नाही. काय केले आपण, 1 मोलला 23, 0.1 मोलला हे 22. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि हे तुम्ही लिहून घेतलेली आहे. ह्याला अवोगाड्रोज लॉ म्हणायचं, की जर आपण वेगळे वेगळे गॅस पण सारख्या व्हॉल्यूमने घेतले ॲट गिवन टेम्परेचर अँड प्रेशर, म्हणजे सारखंच टेम्परेचर प्रेशर असेल तर सगळ्यांचं, तर त्यांच्यामध्ये पार्टिकलची संख्या सारखीच असते. आता हे आपण 1 मोल हायड्रोजन घेतला. हायड्रोजन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, हे हायड्रोजनचे मॉलिक्युल्स आहेत. आता हे प्रचंड मॉलिक्युल्स, खूप, किती, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत. बर, आपल्याला अजून काय माहिती आहे हायड्रोजन बद्दल, की हा जो मॉलिक्यूल तयार होतो तो असा तयार होतो, कसा, 2 हायड्रोजनचे ॲटम. अजून एकदा सांगतो की हे ॲटम म्हणजे काय आणि मॉलिक्यूल म्हणजे काय. असे ॲटम म्हणजे सेपरेट सेपरेट पार्टिकल, आणि हे सेपरेट 2-4 सारखे किंवा वेगळे पार्टिकल्स एकत्रित जोडून, हे बघा, हे एकत्रित जोडून जे तयार होईल बंडल, त्याला आपण म्हणतो मॉलिक्यूल. मग ॲटम म्हणजे सेपरेट सेपरेट गोष्टी आणि मॉलिक्यूल म्हणजे बंडल, हे लक्षात घ्या तुम्ही. मग इथे बंडल किती आहेत, बंडल आहेत 6.022 इंटू 10⁻23, म्हणजे अवोगाड्रोज नंबर एवढे बंडल आहेत. मग याविषयी आपल्याला छान न्यूमरिकल्स असतात. आपण एक समजून घेऊया की ह्या इथे आपल्या आवडीची गोष्ट सायकल दाखवलेली आहे, आणि ह्या सायकल किती दाखवल्यात मोजा बरं. मग आपण याला काय म्हणतो, 12 सायकल दाखवल्यात. 12 सायकल दाखवल्यात, त्याला शॉर्टकट मध्ये आपण ह्याला 1 डझन असं, 1D म्हणजे डझन, 1 डझन सायकल दाखवल्यात असं म्हणू. आता पहा, मी तुम्हाला छान प्रश्न विचारतो की 1 डझन सायकल तुमच्या समोर आहेत, तर चाक किती डझन आहेत सांगा. किती डझन आहेत चाक, इथे तर 12 लिहिले हो. नाही, 12च्याच भाषेत सांगायचं झालं तर 2 गुणिले 12 आहेत चाक. 1 डझन जर सायकल असतील तर त्याला चाक किती. चला, हे इथे आपण त्यालाच डझनच्या भाषेत जर लिहायचं असेल तर नंबर ऑफ टायर्स किती आहेत, 2 डझन, 2 गुणिले D. हे एक लक्षात घ्या तुम्ही की सायकल 1 डझन आहेत, पण चाक का बरं, कारण एका सायकलला 2 चाक असतात. चला आपल्या ग्रामीण उदाहरणाकडे येऊ. हे इथे पहा, एवढे आपल्याला गायी दाखवल्यात, 1 डझन गायी आहेत. मग सांगा बरं, 1 डझन म्हणजे 12 गायी आहेत, त्याला 1D लिहू आपण. आता पहिला प्रश्न की सर्व गायीचे मिळून पाय किती सांगा. मग आपल्याला माहित आहे की एका गायीला 4 पाय, तर हे 4 इंटू 12, बर, म्हणजे 4D एवढे लेग्स आहेत. शिंग किती आहेत सांगा, एका गायीला 2 शिंग, म्हणून हे असं. आता हे लॉजिक आपण, आता तुम्हाला समजलं असेल, लॉजिक आपण हे इथे लावू. काय लिहिले हो, की इथे जो मॉलिक्यूल आहे ते एका मॉलिक्यूल मध्ये किती ॲटम्स आहेत, 2 ॲटम्स आहेत.
जसं एका सायकलला 2 चाकं, तसं इथे एका मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम. असा हा डायॲटॉमिक हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे. मग ह्या इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथे लिहिले, किती घेतले आपण हो हे हायड्रोजन घेतला 1 मोल. मग 1 मोल हायड्रोजन गॅस घेतला, 1 मोल हायड्रोजन गॅस घेतला, तर त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स म्हणजे असे बंडलं. लक्षात घ्या, मॉलिक्यूल म्हणजे बंडलं किती असतील तर Na एवढे किंवा ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे किंवा 6.022 एवढे. ठीक आहे, 1 Na एवढे मॉलिक्युल्स. मग आता हे जर सगळे ह्या फ्लास्कमध्ये आपण तोडून टाकले, तुकडे 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 केले त्या सगळ्यांचे, तर आपल्याला हा डायॲटॉमिक आहे माहीत झालं. मग आता हे नंबर ऑफ ॲटम्स किती असतील. मग एका मॉलिक्यूल पासून 2 ॲटम्स तयार होतील, म्हणजे एका डझन पासून 2 डझन. मग एका Na पासून किती 2 Na. मग आपल्याकडे जर हे एवढे 6.022 एवढे जर पार्टिकल असतील, तर मॉलिक्युल्स असतील, तर हायड्रोजनचे ॲटम्स किती त्याच्या दुप्पट. का बरं दुप्पट? कारण एका मॉलिक्यूलमध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम्स आहेत म्हणून. Na भाषेत लिहू नंबर ऑफ ॲटम्स. लक्षात घ्या, ह्या शब्दाला खूप महत्व. आता हेच थोडंसं किचकट आहे की मॉलिक्यूल म्हणजे बंडल आणि ॲटम्स म्हणजे त्याचे सेपरेट, त्या मॉलिक्यूलचे सेपरेट पार्ट किती होतात ते. मग ॲटम्स किती झाले Na झाले का? नाही, 2 Na. जेवढे पार्टिकल्स असतील त्याच्या दुप्पट. अजून एक उदाहरण समजून घेऊ. आता ओझोन गॅस घेतला, हे ओझोन किती घेतले, ओझोन 1 मोल ओझोन घेतले, त्याच्यात एवढे मॉलिक्युल्स असतील. पण हा ओझोन कसा तयार झाला पहा. ओझोन म्हणजे हे ऑक्सिजनचा एक ॲलोट्रॉप ओझोन, किती 3 ऑक्सिजनचे ॲटम्स एकत्रित आले आणि हा मॉलिक्यूल तयार केला. हे इथे पण दाखवले पहा. ऑक्सिजन 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 मध्ये बॉन्डिंग आणि हे ॲटम ओझोनचा मॉलिक्यूल तयार झाला. हे ॲटम्स 3 ॲटम्स मिळून हा मॉलिक्यूल तयार झाला. ह्याला ट्रायॲटॉमिक गॅस म्हणायचं. मग ओझोन हा ट्रायॲटॉमिक गॅस ऑक्सिजन पासून तयार झाला, 3 ऑक्सिजनचे ॲटम जोडले म्हणून ट्रायॲटॉमिक गॅस. चला माहिती लिहू आपण. मॉलिक्युल्स किती सांगा. मग हे इथे पाहावं लागते आपल्याला. मॉलिक्युल्स किती सांगायचं असेल तर इथे पाहावं लागेल. किती घेतला होता आपण 1 मोल ओझोन घेतला होता. 1 मोल ओझोन घेतला म्हणजे मॉलिक्यूल एवढे. 1 मोल म्हणजे किती पार्टिकल ते शिकलो आपण. ह्या भाषेत लिहिलं Na भाषेत 1 Na. आता ॲटम्स सांगायचे आपल्याला, तर किती ॲटम्स येतील 3 पट. हे तुम्हाला आता आलं पाहिजे, येईल अशी अपेक्षा. समजून घ्या अजून एकदा. आता आपण काय करू, 1 मोल H2SO4 घेऊ. सांगा बरं, 1 मोल H2SO4 घेतला म्हणजे त्या मॉलिक्यूलची फोड करून पाहिली आपण, तर कसं दिसलं आपल्याला. 2 हायड्रोजन आहेत, ह्या इथे लिहिले हायड्रोजन 2. आपण काय केलं, हे 2 हायड्रोजनचे ॲटम्स घेतले, एकच सल्फर आहे 1 आणि 4 ऑक्सिजन असे घेतले. आता आपण माहिती लिहू. 1 मोल घेतला होता, ओके. मग आता मोल्स ऑफ हायड्रोजन, एका मोल H2SO4 मध्ये, एका मोल H2SO4 मध्ये हायड्रोजनचे ॲटम म्हणजे एक हायड्रोजन किती आहेत ते विचारलं तर 2 आहेत. 1 मोल मध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम आहेत. इथं आपण सेपरेट करून सुद्धा लिहिलं. म्हणून 1 मोल H2SO4 मध्ये 2 मोल हायड्रोजनचे ॲटम्स राहतील. सल्फरचे किती राहतील 1. हे इथे दिसायला लागले. एका मॉलिक्यूल मध्ये 1 म्हणजे एका मोल मध्ये 1. तर हे इथे सल्फरचं 1 मोल ॲटम्स आहेत. ऑक्सिजनचे किती, हे चुकलं, ऑक्सिजनचं किती येतील मग ऑक्सिजनचे 4 मोल येतील. आता हे मोलच्या भाषेमध्ये लिहिलं. आपण नंबर ऑफ पार्टिकलच्या भाषेत लिहू. आता हायड्रोजनचे किती पार्टिकल 2 Na एवढे पार्टिकल. सल्फरचे किती ॲटम्स 1 Na एवढे ॲटम्स. ऑक्सिजनचे किती ॲटम्स 4 पट. कारण ह्या इथे 1 मोल आपण हा H2SO4 घेतलाय. 1 मोल H2SO4 घेतला म्हणजे Na एवढे H2SO4 चे पार्टिकल घेतलेत. H2SO4 चे बंडल किती घेतले H2SO4 चे Na एवढे. मग त्याचे तुकडे केल्यावर हे असं आपल्याला माहिती भेटेल. आता अजून एक गंमत इंटरेस्टिंग की आपण काय 1 मोल ऑफ मॅग्नेशियम मेटल घेतला, तर यामध्ये पार्टिकल किती असतील Na एवढे, अवोगाड्रोज नंबर एवढे. मग जर आपण
0.25 मोल म्हणजे 1/4 मोलच मॅग्नेशियम मेटल घेतला तर पार्टिकल किती असतील, तर पूर्वी होते त्याच्या 1/4. मग हे इथे आपण बघू कॅल्क्युलेशन करून x एवढे आहेत म्हणे, आपल्याला डायरेक्ट उत्तर आलं नाही. मग आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. असं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर x ची किंमत किती आली, 0.25 Na. इथे ठेवून देऊ किंमत आपण ती. मग आता पहा की 1 मोल जर एखादा सबस्टन्स असेल तर त्याच्यामध्ये पार्टिकल किती राहणार, Na एवढे. जर आपण हे 1 मोलच्या ऐवजी बदलून वेगळे कोणते मोल घेतले, हे 1/4 मोल आहेत, तर 1/4 मोल तर पार्टिकल सुद्धा 1/4 झाले. पहा मग 2 मोल घेतले तर हे 2Na व्हायला लागले. हे या पूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं आपण. आता ह्या इथे काय व्हायला लागले की 1/4 मोल घेतले तर पार्टिकल सुद्धा 1/4 ऑफ ॲव्होगाड्रोज नंबर व्हायला लागले. मग जर आपण आता हाफ मोल ऑफ वॉटर घेतलं तर वॉटरचे मॉलिक्यूल किती असतील, तर हाफ नंबरने असतील. पूर्वी जेवढा नंबर होता त्याच्या हाफ. पूर्वी किती नंबर होता, ॲव्होगाड्रोज नंबर एवढा होता, म्हणून हाफ नंबर एवढे मॉलिक्यूल असतील. पण हे जर हाफ नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्युल्स असतील तर आता इथे हायड्रोजनचे ॲटम्स किती असतील पहा. मग आपल्याला हे इथे दिसायला लागले की एका मॉलिक्यूलमध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम आहेत. म्हणजे आपलं सायकलचं उदाहरण इथे लागू पडते. मग पहा हे इथे जेवढे पार्टिकल आधी होते त्याच्या दुप्पट हायड्रोजनचे ॲटम्स असतील. म्हणजे ते किती, एवढे. जेवढे पार्टिकल्स असतील ह्या मोल्स मध्ये, जेवढे पार्टिकल्स असतील त्याच्या दुप्पट हायड्रोजनचे. का, कारण एका बंडल मध्ये 2 हायड्रोजन आहेत म्हणून. आता आपण असंच एक थोडस मोठंसं एक्झाम्पल, मोठा मॉलिक्यूल घेतला हा आपण, 0.25 मोल्स पोटॅशियम डायक्रोमेट असं ह्याचं नाव आहे. हा मॉलिक्यूल घेतला आपण. मग पहा आता हे की 0.25 Na एवढे ह्याच्यात मॉलिक्युल्स असतील. म्हणजे बंडल किती असतील तर एवढे, 0.25 ॲव्होगाड्रोज नंबर एवढे. आता आपल्याला ह्याची फोड करून पाहायची की कोण कोण किती आहेत. तर 2 पोटॅशियम आहेत, 2 क्रोमियम आणि 7 ऑक्सिजननी बनलेला आहे. पहा म्हणजे एका मॉलिक्यूल मध्ये 2 पोटॅशियम आहेत, 2 क्रोमियम आणि 7 ऑक्सिजन. आता आपण याचं कंपॅरिझन करू. तर पोटॅशियमचे मोल्स किती असतील, तर पूर्वी बंडल किती आहेत, हे टोटल बंडल जेवढे आहेत, हे जर एक बंडल असेल तर 2, हे जर 2 बंडल असतील तर 4 पोटॅशियमचे. मग ह्या इथे जेवढे बंडल आहेत त्याच्या दुप्पट. मग या इथे किती बंडल आहेत, मोल्स किती आहेत 0.25 म्हणून त्याच्या दुप्पट. आता हे क्रोमियमचे पण तसंच, पण ऑक्सिजनचे 7 पट असतील. पहा का, कारण एका बंडल मध्ये 7 तर 0.25 मध्ये किती, हे एवढे 7 पट. तसंच आपण ह्याच्यासाठी सुद्धा लिहू शकतो. टोटल पार्टिकल किती, हे एवढे आहेत टोटल पार्टिकल. तर पोटॅशियमचे पार्टिकल किती, त्याच्या दुप्पट. ॲटम्स, क्रोमियमचे ॲटम्स किती, त्याच्या दुप्पट. जेवढे त्या फ्लास्क मध्ये होते, ह्या मोल मध्ये होते तेवढे, आणि हे 7 पट. असेच काही एक्झाम्पल यानंतर. आता मोल्स विषयी पूर्ण माहिती संपलेली आहे. आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये यावर न्यूमरिकल एक्झाम्पल्स पाहूया. MCQ एक्झामची लिंक दिलेली आहे, तुम्ही अभ्यास करून परीक्षा देणं आवश्यक.